अभिमान अर्थात नेहिल केणी कमी वयात भरपूर मोठी उंची, पहिलाच बॉल वेगासहित अचूक टप्पा, यष्टांच्या मागे जीत पाटील आपल्याला पाहायला मिळतात। एक जबरदस्त फलंदाज नयन पाटील आणि जीत पाटील दोन बंधूंची जोडी, राईटी लेफ्टी ऑन स्क्रीन जीतला आपण पाहतायत। श्री जागमाता रावळे एंजल स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मिस्टी 11 कोरे विपक्षात एंजल स्टार, श्री जागमाता रावळे हा संघ, एका बाजूला नयन जीत आणि नयन अनुराग चव्हाण असले की या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात। काय वेग आहे गोलंदाजाकडे, पडल्यानंतर बॉलनं उसळी देखील चांगली घेतली। नेहिल केणी रावळेपासून सुरुवात केली, रावळेपासून केळवे स्टेशन पर्यंत आले, केळवे स्टेशन पासून दांडेकर कॉलेज पर्यंत आले, दांडेकर कॉलेज पासून पीटीडीएस पर्यंत गेले आणि पीटीडीएस पर्यंत आता संपूर्ण ओव्हरऑल टेनिस क्रिकेट परिपटल त्यांनी पिंजून काढलं। मग भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा, रायगड म्हणा, जिथे मुंबई म्हणा, जिथे नेहिल केणी हे नाव आपल्याला बघायला मिळालं। बचावात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, जो वेग होता त्या वेगावरती स्वार, आणि इथे फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होतील। फेकी व्यवस्थित आली नव्हती परंतु जीत पाटीलनं सावरलं। जीत पाटील सांगतात हरकत नाही, इट्स ओके ब्रो, मी तुझ्यासाठीच आहे, तुला साथ देणार। थ्रो खराब आला परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, गॉन। तर 3 बॉलचा खेळ झाला, एकही धाव नाही। फलंदाज दाखल झाले, जितेन दाखल झालेत। नेहिल केणीचा वेग प्रचंड राहिला, त्या प्रचंड वेगाला नाही फेस करता आलं फलंदाजांना। बचावात्मक खेळ करण्याच्या प्रयत्नात रनवेवरती सुटले आणि त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडनं साथ नाही दिली। जिथे 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या एकही नाही, जिथे फक्त विकेट बघायला मिळाला। नेहिल हरेश्वर केणी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे नेहिल केणीच्या सक्सेसमध्ये। सातत्यानं आपल्या चिरंजीवाला क्रिकेटच्या परिपटलावरती घेऊन जाणं, प्रॅक्टिस सत्रामध्ये लेदर क्रिकेटमध्ये देखील नुकताच 100 धावा ठोकल्या नेहिलनं, आणि आता ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा जो कायम ठेवतोय। येणारा काळ भरपूर फ्युचर ब्राईट आहे या खेळाडूचं। पुढचा बॉल बाटची कड, क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला प्रयत्न करतील आणि व्यवस्थित नाही पोहोचू शकले। विपुल यांना आपण पाहतात, विपुल घरत अंडरम पासूनचा सुरुवात, तदनंतर पॅकर पर्यंत पोहोचले। अंडर 24 पर्यंत संघाची बांधणी करत असताना विपुल घरत यांना पालघरमधनं आपण पाहिलं। एका बाजूला आपण पाहतात आता 4 बॉलचा खेळ जेव्हा पूर्ण झाला, साहिल सापके ऑन स्क्रीन, ब्रँड ऑफ रावळे एसटी समाजामधून या खेळाडूंना भरपूर प्रगती केली आणि आज 7 समुद्रा पलीकडे हेही नाव चर्चेत राहिलं। त्याला सेट व्हायला वेळ लागत नाही, ज्याची घातकता आपण अनेक वेळा पाहिलंय। मैदान कुठलंही असो, षटकाराचं अंतर कुठेही असू दे, साहिल चापकेला फरक पडत नाही। येणाऱ्या काळात पोलीस दलात ते कार्यरत होतील या आशेसह त्यांच्याकडे आम्ही पाहतोय। आता ते ट्रॅक आणि टी शर्ट मध्ये बघायला मिळतात, येणाऱ्या काळात वर्दीमध्ये आम्ही त्यांना पाहू आणि त्यावेळेला आम्ही त्यांना साहेब म्हणून पुकार देऊ, असे साहिल आम्हाला पाहायला मिळतील। सध्या 5 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती 2 आहेत। नेहिल केणी हे आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळतील। पुढचा बॉल, चांगला बॉल यष्ट्यांच्या मागे जीत यांनी देखील खूप चांगलं यष्टीरक्षण केलं। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या फलकावरती 2 अमर पाटील दर्शवतात। ज्यावेळेला एंजल स्टार जागमाता रावळे संघाचा प्लेइंग 11चा ज्यावेळेला फॉर्म आला त्यावेळेला अमर पाटील यांनी म्हटलं की माझ्या सासूरवाडीतली ही प्लेइंग 11 आहे। ज्या अनुषंगाने आपण पाहतात वहिनी देखील मॅच बघत असतील, त्यांच्या गावचा सामना चालू आहे आणि रावळे गावचे जावई अमर पाटील आमच्या समवेत आहेत, जे खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत। खऱ्या अर्थानं मॅन्युअली गुणलेखक होते, तदनंतर नितेश पाटील यांच्या चर्चेत आले, त्यांच्या लक्षात त्यांनी घेतलं आणि तिथे आज डिजिटल स्कोरिंग देखील खूप छान पद्धतीने करतात। तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक कसं राहता हे महत्त्वाचं आहे। पाटील नेटवर्क म्हटलं की तुम्हाला बघा सगळ्या गोष्टी, ज्यामध्ये जतीन असतील, ज्यामध्ये कपिल पाटील असतील, ज्यामध्ये अनुराग चव्हाण असतील, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं एकनिष्ठ होत असताना आज नावाला उगाच तुमच्या प्रसिद्धी मिळत नाही, तुमच्या कार्याची दखल घेतली जाते आणि तदनंतर तुम्हाला जगप्रसिद्धी मिळते। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच पाटील नेटवर्क। साधी सुरुवात आणि आज 1 लाख सबस्क्रायबर पर्यंतचा प्रवास पालघरमध्ये। पाटील नेटवर्क इव्हेंट्स याही चॅनलला 54,000 झालेत आय गेस, आणि तेही जतीन केणी आम्हाला दर्शवतात। दुसरं षटक हिमेश घरत आलेत ओव्हर दी स्टम्प्सनं। पहिला बॉल
पहिला बॉल जिथे निहिल किनीनं सुरुवात केली होती, सोडलं होतं, तिथून पुन्हा एकदा आता हिमेश सांगतात की यस निहिल तू जे केलंय ते आपण देखील पुढे नेणार. एक युवांनी भरलेला संघ जिथे प्राण भोईर आणि हरेश्वर किणी यांनी या संघाची बांधणी केली आणि एक चांगला संघ बघायला मिळतोय ज्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू मी नयनचा उल्लेख करीन. बाकी जर आपण तपासून पाहिले तर सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा आशिष असतील, तदनंतर साहिल चापक्यात हार्दिक घरत आहेत. याही वेळेला आपण पाहतात बॉल तर चांगला हाताळला, परंतु पंच दर्शवतात आमच्याकडे की उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल अगदी व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 वरती. शिवनेरी चषकाची आज चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या रात्रीत सफाळे गटाचा थरार, एक जबरदस्त असा सामना मिस्टी 11 कोरे आणि एंजल स्टार. श्री जागमाता रावळे पंचांकडे मागणी केली होती, आउटसाठी अपील केला हिमेशने, परंतु स्वतः देखील त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. त्या अनुषंगाने हा डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातल्या चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. निहिल किणी एका बाजूला आपण पाहतायत मिड ऑफला आहेत. पुढचा बॉल कोल्लूवर टप्प्याचा बॉल होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टी 11 कोरे हा संघ थोडासा मी म्हणीन अडचणीत आलाय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला पॉवर हिटिंग नाही जमली तर मग टेन्शन वाढणारं राहील. शेवटचे जे मग 4 षटक असेल त्यावेळेला फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन होतं, मग गॅप काढणं थोडंसं कठीण राहतं. आता जे आपण पाहतात पॉवर प्लेचं षटक चालू आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा जमवल्या तर मग त्या आल्हाददायक ठरतील. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं जणू काही कनेक्शनच होत नाही. खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांच्या प्रेमात पडलंय. जिथे ते चेंडू हाताळतात तिथेच फलंदाज शांत होतात आणि ही चांगली अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. ऑन स्क्रीन निहिल किणी याला देखील आपण पाहिलं, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाची कॅप. त्याही स्पर्धेमध्ये अगदी कमी वयामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं. जे क्रिकेट खेळतात त्यांना वाटतं की सुप्रीमो खेळावी, रतनबुवा खेळावी, आणि निहिलनं अगदी कमी वयामध्ये चेंडू चाललाय फाईन लेगला, क्लिअर करणारा आलाय चौकार. 4. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन होते रोहन गावड, ओमकार स्पोर्ट्स एडवनचे प्रॉपरायटर. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज या अवॉर्डसाठी बॅट आहे ओमकार स्पोर्ट्सची. स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. नुकताच मागे 40+ सफाळे केळवे 40+ मास्टर प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये काय खेळ त्यांनी केला. आक्रमक होतात ते, त्वरित फलंदाजी करताना दाखल होत असताना पॉवर प्लेचं षटक जणू काही त्यांच्यासाठी षटकारांची प्रॅक्टिस चालू आहे की काय. बॉल आला की सीमारेषेबाहेर. तसे ओमकार आपल्या स्पोर्ट्सचे रोहन गावड इथे मात्र आलेले आहेत. त्यांचं करतोय आम्ही सहर्ष असं हार्दिक स्वागत या शिवनेरी चषकामध्ये. बेस्ट बॅटरसाठी ज्यांच्या माध्यमातून बॅट नयन किनी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक म्हणून रात्रंदिवस जागरण आणि तदनंतर पुन्हा एकदा मैदानाकडे येत राहणं कठीण असतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4ची सरासरी राखत धावसंख्या फलकावरती फक्त 8 आहेत. फक्त म्हणावं लागेल कारण 2 षटकं पॉवर प्लेची होती, त्यामध्ये या 8 धावा थोडासा त्रास देणाऱ्या राहतील. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत निहिल किणी. दुसरं षटक, बॅटची कड आणि बॉल लॉंग स्टॉपला जीत पाटीलला बीट करत निघून जाईल. सीमा रेषा पार. 4. गेले आणि आज युवांच्या हातामध्ये आज संघ दिला, परंतु युवांच्या मागे पाठीराखे म्हणून उभे राहताना स्पर्धा कुठेही असो आणि कितीही मोठी असो किंवा कितीही छोटी असो, हे 2 खेळाडू 2 यारों के यार एवन जोडी प्राण भोईर आणि हरेश्वर किणी आपल्याला बघायला मिळतात. येणाऱ्या आगामी काळात एबी ट्रॉफीचं देखील मॅनेजमेंट होत असेल, त्याची देखील प्लॅनिंग चालू असेल. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर इथे स्थिर आहे 12 वरती. 3 बॉलचा खेळ झाला, तिसरं षटक चालू आहे. 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहता ज्यामध्ये टॉस तर जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी स्वीकारल्यानंतर तशी गोलंदाजी देखील केली. त्यांनी दर्शवलं की स्ट्रेंथ आहे आमची गोलंदाजी
आणि चांगली गोलंदाजी करतात. चेंडू बऱ्याच काळ हवेत. साहिल चापके बॉलच्या खाली की आशिष खाली. आशिष आलेत आणि साई आहेत आणि साई यांनी मात्र आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला शेवटच्या क्षणापर्यंत. हाय कोऑर्डिनेशन, बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर तो झेल परिपूर्ण केला. धक्का क्रमांक दुसरा, षटक क्रमांक 3 मध्ये चौथ्या बॉलवरती. हरेश वरकिणी आणि प्राण भोईर सरांचं इथे सहर्षाचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आजची चौथी रजनी, शिवनेरी चषकाचं घमासान. अंतिम दिवसामध्ये प्रथम क्रमांकाचं करंडक कुणाच्या नावी? कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी तुमच्या स्मार्टफोनवरती, स्मार्ट टीव्हीवरती जणू काही तो चेंडू तुमच्या फोनमधून बाहेर येईल की काय, या पद्धतीनं जे सिक्सर सुप्रीमो नाव लिहिलंय ना, ती टॅगलाईन देखील बॉलवरची दाखवतात. ही त्यांची गुणवत्ता आहे. अनुराग चव्हाण, कमारेचा अभिमान आणि एका बाजूला बहाडोलीचा गोडवा अर्थात कपिल पाटील. 12 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 4. आणि पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. या षटकातले 4 बॉलचा खेळ योग्य रीतीने फेकून झालाय. निहिल किडीने चांगली गोलंदाजी केली. त्याचं वैयक्तिक जर आपण तपासून पाहिलं हातखंडातलं दुसरं षटक आहे. त्याने एकंदरीत 10 बॉल फेकले, जिथे 6 धावा खर्च करत एक गडी देखील बाद केलाय. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात स्क्वेअर कटचं काय टायमिंग केलं. अतिशय सुंदर फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करणारा शिवनेरी चषक, शिवनेरी चौकार. षटक क्रमांक आपण पाहतात तिसरा आणि 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 16 वरती. थोड्या धावसंख्या मागेच आहेत, परंतु आता योग्य रुळावर ट्रॅकवरती गाडी येते असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा कट केला इंटू दी गॅप मध्ये. मी कालच्या दिवसापासून उल्लेख करत होतो की या मैदानामध्ये जर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला तर चेंडू थांबणं कठीण असतं जर गॅपमध्ये बॉल गेला तर, आणि सध्या तेच बघायला मिळालं. 18 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 20. 2 धक्के. इथून 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये किमान जर 30-35 झाल्या तर मॅचमध्ये दुसऱ्या डावाला देखील तेवढीच चांगली मजा येईल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. नंतर 20 धावा. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये व्हॉइस ऑफ वाकळण अर्थात ओमकार शेट्टे सर पुन्हा एकदा जोडले जातील. खूप चांगलं समालोचन आपण पाहतात. फक्त सफाई नगरी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या आवाजानं, आपल्या मधुरवाणीनं प्रत्येक प्रेक्षकाला, खेळाडूला भुरळ घातली, ते आता पुन्हा एकदा जोडतात. आमचा कॉमेंट्री बॉक्स. ओमकार सर तुमचं स्वागत आहे. थैंक यू सो मच उत्कर्ष. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. जबरदस्त रंगलेली मॅच आणि क्या बॉलिंग केली. खरं तर सुरुवातीलाच ना या मॅचमध्ये जीव टाकला निहिलनं आणि खूप खुश असेल सध्या हरेश्वर दादा व्यासपीठावरती जे मॅच एन्जॉय करतात. आणि प्रत्येक बाबाचं ड्रीम असतं हरेश सर, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि एक गोष्ट आज दादा सांगायला आवडेल, लास्ट इयर खूप चर्चा केली ज्यावेळी एबी ट्रॉफी आम्ही कव्हर केली निहिलबद्दल, ज्यावेळी निहिल ऑल इंडिया ओपन टीमच्या अगेन्स्ट स्वतःचा रावळेचा ग्रामीण संघ घेऊन खेळत होता. पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट काढली, नंतर त्याला 3 6 मारले. बट त्यावेळी मॅच संपल्यानंतर आहे ना निहिलला आपण म्हणालो की येणारा काळ तुझा, ज्याची सुरुवात अपयशातून होतं ना, यश त्याचं दिवानं होतं. आणि आज निहिल ती गोलंदाजी करताना दिसलाय. एक लेजेंडरी क्रिकेटर प्राण भोईर सरांचं आगमन झालंय. प्राणदादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला स्लॉक स्वीप फटका चाललाय, डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चौकार या ठिकाणी वसूल केला जातोय. धावफलक 4 ने पुढे जाईल. शिवनेरी चषक आज जी स्पर्धा खऱ्या अर्थानं सफाळे क्रिकेटचं आहे ना वैभव वाढवतीये, अशीच एक भव्य दिव्य स्पर्धा हरेश्वरदादा प्राणदादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजयदादाच्या मार्गदर्शनाखाली लवकरच येते केल्वे रावळे येथे एबी ट्रॉफी. स्टे ट्यून विथ अस. ऑल इंडिया ओपन टीम्स देखील या स्पर्धेमध्ये देखील येतात, तिकडे देखील तुम्हाला खेळताना दिसतील. इथे 4 न स्कोर पुढे चाललाय. जी बॅटिंग उत्कर्ष सध्या सुरू आहे ना, सुरुवातीचे 2 ओव्हर कुठेतरी कंबर मोडली होती, तदनंतर एक असा डोज मिळालाय की पुन्हा एकदा पॉवर पॅक बॅटिंग सुरू झाली आहे. यावेळी स्विच हिट, बट आता आलाय अपयश. शॉर्ट थर्डमॅनला फलंदाज बाद. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक ज्यावेळी तुम्ही खेळताना एकतर रिझल्ट खूप लवकर चांगला मिळतो, अन्यथा धोका तितकाच मोठा असतो. इथे तो धोका पत्करला जरूर, बट आता जातीय विकेट आणि फलंदाज होतात या ठिकाणी बाद.
आपण पाहिली. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती. 4 रन झाले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 24. मागचा सामना टार्गेट 70+ होतं आणि तरी देखील कुठे कुठे असं वाटू लागत होतं जोपर्यंत किरण गुरुद्वान बॅटिंग करत होता विकेटवरती की टार्गेट NCC सफाळे चेस करेल. बट जशी किरण गुरुद्वानची विकेट गेली तदनंतर मागे वळून टीम अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडीनं पाहिला नाही, तो सामना जिंकला. इथे 50 कमीत कमी बनवावा लागतील कारण समोर रावळे हे देखील तितकंच मोठं नाव आहे या मैदानावरती ज्यांनी सध्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना थांबवलंय. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॅटची कडा. कीपर बीट. बॉल चालला सरळ डीप लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मीतील धावा 4. हिंदुश्री कुणाल दादा पाटील त्यांच्या कटआउटला हा एक भगवा सलाम ठोकणार आहे तो चौकार. मामा यांना विनंती करतोय रुपेश किणी सर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आमचे मुख्य आयोजक तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत रुपेश किणी सर अर्थात मामा. त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. पाहुणचार काय असतो ना मित्रांनो, शिवनेरी ग्रुप कडनं शिकावा. आज ज्यावेळी खरं तर सांगायला नयन चेतन खूप अभिमान वाटेल. ज्यावेळी शिरगाववरनं आम्ही रिटर्न आलो सफायला डे टुर्नामेंट कव्हर करून, ज्यावेळी सफायला आलो एक ऑटो सोबत अगदी चर्चा सुरू झाली. क्रिकेटर असला की प्रत्येक जण ओळखतो की हा कॉमेंटेटर. मग त्याने सहज विचारलं की कुठे जायचं. त्याला माहिती आहे की हा शिवनेरी चषकाला जाणार आहे. म्हटलं शिवनेरी चषकाला जायचं. त्यांना एकच पहिलं वाक्य म्हणालं, शिवनेरी ग्रुपची पोरं इतकी चांगली आहेत की या पूर्ण सफाळेच नाही इथल्या क्रिकेटर्सला किंवा इथे कोणालाही अडचण असो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारं हे शिवनेरी ग्रुप आहे. आणि त्यानंतर अभिमान वाटला की शिवनेरी ग्रुपमध्ये आपला मित्र परिवार आहे. आणि खरंच अगदी उत्कर्ष पाहुणचार काय असतो ना तो शिवनेरीकरांकडनं शिकावा. काय म्हणशील? अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला दोस्तीचं दुनियादारी जर बघायची असेल तर शिवनेरी ग्रुपमधून शिकावं. जिथे मायेचं माहेरघर अर्थात सर्वच हे आयोजक आपल्याला बघायला मिळतात. सध्या मॅचकडे जर आपण तपासून पाहिलं तर चौथ्या षटकातला अगदी शेवटचा बॉल आहे आणि 30 धाव्यांवरती 3 धक्के. धावफलक थोडंसं रुसलंय परंतु येणाऱ्या काळात जी 2 षटके आहेत ना त्या 2 षटकांवरती मोठे फटके येऊ शकतात. नयनला बीट करत बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करणारा संघर्षाच्या काळात अत्यंत महत्वाचा कणखर षटकार 6. संघर्षाच्या काळात महत्वाचा काय असतो? तुमची शांतता, तुमचा संयम. शांतता प्लस संयम इक्वल कार्यक्रम. आणि आता तो करायला सुरुवात आहे ना मैदानावरती केली आहे. फलंदाजी करताना आपण पाहता टीम मिस्टी 11 कोर आणि या षटकारानं स्कोर आता धावफलकानं जोर घेतोय. फायटिंग टोटल सेट करायचं आहे ना तर एका तरी गोलंदाजाला टार्गेट करायचं होतं आणि आता ते गोलंदाजी करताना लिमेशला करण्यात आलाय. 2 चौकार 2 सिंगल 1 षटकार आणि षटकं संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहता 4 आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता एक बॅलन्स स्टेजला आहे. कारण 6 ओव्हरचं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता ना 4 ओव्हर जरी तुम्ही 30 केले 32 केले शेवटच्या 12 बॉलमध्ये जर तुमच्याकडे 24 बनवण्याची क्षमता आहे तर 55 ना एक ॲव्हरेज टोटल आहे जिकडे तुम्ही फाईट करू शकता. आणि गोलंदाजांसाठी जर तुम्हाला रन इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर येत्या काळामध्ये 12 बॉलमध्ये कमीत कमी 20 शोधायच्यात. बॅटिंग करत असताना टीम मिस्टी 11 कोरला आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला अंतिम सामना इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. उज्ज्वल संघ मथाणे आणि त्यांना फाईट करेल टीम केळवा 11. तर टॉससाठी दोन्ही टीम रेडी राहायचं आहे आणि या मॅचचा टॉस आपण करू. हरेश्वरदादा केणी आणि प्राण भोईर यांच्या शुभ असं दोस्ती भी एक अजीब रिश्ता है जो नुबाया व फरिश्ता है. अशा दोस्तीच्या दुनियेतील एक 2 मोठी नावं या 2 मित्रांच्या आपल्या शुभ असं आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. क्लीन बोल्ड घडलं काय? विकेटनं धोका दिला. टप्पा पडल्यानंतर इतका खाली राहिला ना बॉल की फलंदाजाला रीड करणंच कठीण गेलं. ते सांगतोय त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर फलंदाज आपल्या नॉन स्ट्रायकर बॅटरला काय करू समजलंच नाही. बॉल खूप खाली राहिला. उत्कर्ष विकेट जातीये आणि आता पुन्हा एकदा कमबॅक आहे ना या ठिकाणी टीम रावळेचं होताना आपल्याला पाहायला मिळतं. एंजल स्टार रावळेचे सध्या प्रिन्स मैदानावरती खेळतात आणि एक रॉयल क्रिकेट राजेशाही थाटात रावळेचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं गोलंदाजीचा जो त्यांनी भार सांभाळला गोलंदाजी ट्रॅकवरती नयन पाटील आले. मागच्या वर्षी गतवर्षी या स्पर्धेमध्ये मालिका वीर वरती सायकलवरती स्वार होणारे खेळाडू
नयन पाटील दाखल झालेत. त्यांचेच बंधू जित पाटील यष्ट्यांच्या मागे. ज्या वेळेला नयन गोलंदाजी मार्कवरती येतात त्या वेळेला जित पाटील यष्ट्यांना अगदी बिलगून यष्टिरक्षण करण्यात भरपूर पटाईत आहेत. आणि त्या दोघांमधलं, दोन बंधूंमधलं ते कॉर्डिनेशन वेगळं आहे. कुठला बॉल कधी फिरणार, कितपत फिरणार हे जितला देखील आता चांगली त्याचा परिचय झालाय. नयननं पहिल्याच बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नवीन फलंदाज जयेंद्र दाखल झाले. एका बाजूला मितेश आहेत. मितेशनं 3 बॉलमध्ये 11 धावेंचा खेळ केलाय. तर जयेंद्र आले आणि जयेंद्र नुकताच दाखल झालेत. नयन डाव्या हाताचे गोलंदाज, त्यांच्या समोर डाव्या हाताचा जयेंद्र हाही फलंदाज आहे. दोघांमधलं बॅटल बघायला आवडेल. आणि रात्रकालीन स्पर्धेचा एक वेगळा थरार पुढच्या मॅच मध्ये उज्ज्वल संघ मथाने आणि केळवा 11 जर तपासून पाहिलं तर आपण पाहतात परिचदा किणी यांचा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढील मॅच मध्ये खूप चांगलं क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. गोलंदाज तयार होतील. या षटकातला बॉल क्रमांक 2. मजा आला. आता इथनं 11 बॉलमध्ये कमीत कमी 20 पाहिजेत. लेफ्टी बॅटर आला आणि काय वेगळीच दाटण्याची गोलंदाजी सध्या नयनकडनं सुरू आहे. गुडलँड स्पॉटच्या देखील थोडासा मागे टाकतोय, पण बॉल टप्पा पडल्यानंतर थोडेसे खाली राहतात. त्याच्या ग्रीपकडे लक्ष ठेवावं लागेल की एक्झॅक्टली बॉल तो डिलिव्हर कशा प्रकारे करतोय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती नयन. षटकातील पुढचा बॉल कमी गतीनं तो टाकतोय आणि त्यातल्या त्यात हळुवारपणे. बट इथे पॅट सोबत कनेक्शन चांगलं आहे. डीप मध्ये फिल्डर आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलंय. काय स्टॉप केलं तिकडे फिल्डरनं. अंपायर्स नक्कीच जातील बाउंड्री चेक करण्यासाठी. आणि तिकडे विचारलं फिल्डरला एक्झॅक्टली काय घडलंय. फिल्डरनं सांगितलं मी स्वतः कन्फ्यूज आहे. आणि अंपायरनं निर्णय पाठवला बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायर. थर्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी करण्यात आला. उमेश केणे सर त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. 36 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेट्स गेलेत. इथनं काही रन जरूर मिळणार आहेत. बट त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला हवं जे मिड विकेटला फिल्डिंग करत होते. साहिल चापके एक अतिशय चांगला ऑलराऊंडर टीम रावळेचा साहिल चापके. आणि स्वतःच्या नावाची एक वेगळी मैदानावरती ओळख पटवून देत असताना साहिल चापकेला आतापर्यंत आपण पाहिलंय. गजबजून भरलेलं हे क्रीडांगण. यासाठीच तर ओळखलं जातं शिवनेरी चषक. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए. अगर आप सफाले के क्रिकेट के दीवाने हो तो आपके लिए बस शिवनेरी ट्रॉफी की एक झलक चाहिए. आणि 5व्या पर्वात आलेलं शिवनेरी चषक सगळ्यांची मनं जिंकते. आणि ते मनं जिंकेल खेळाडू कारण त्यांना अडवलंय. बाउंड्री सेफ आहे आणि मेल फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 धावा आणि दुहेरी धावेनं धावफलक पुढे जात आहे. 38 धावा. 38ला 4. काय कॅमेरा वर्क आहे, काय कॅमेरा वर्क आहे. सुपर. कौतुक करावं ना तितकं कमी आहे. ते म्हणजेच अनुरागचं, कपिलचं. ग्रेट जॉब बॉईज. येत्या काळामध्ये अनुराग त्या स्टेज पर्यंत पोहोचेल ना जतीन की काही जे कॅमेरामॅन्स नवीन या फील्डमध्ये येतात मग वेडिंगसाठी असतील किंवा क्रिकेट रिलेटेड असतील. एक काळ अनुराग सेलिब्रिटी बनेल आणि त्याची सिग्नेचर आहे ना ऑटोग्राफमध्ये बनवेल. ज्या अनुषंगाने सध्या तो काम करतोय. प्राऊड ऑफ यू ब्रो. एक डबल त्यानंतर एक सिंगल. ती आली आहे बाईटच्या स्वरूपात. धावफलक पुढे जात आहे. 39. 39 धावा. 39ला विकेट गेलेत मैदानावरती. 4. 39 लॉस ऑफ 4. 39ला 4 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहताय धावा सन्मानजनक आहेत. असं नाहीये की कमी आहेत. काल विराथननं किती केले? 36 केले होते. 37ला जर कॅच ड्रॉप नसती झाली तर मॅचला मजा येणार होती. बट फायनली झालं काय, विराथन बाहेर झाली, सामना जिंकला. विराथनला पराभवाचा धक्का दिला टीम जय महाराष्ट्रनं, टीम वाढीवनं. आणि नंतर वाढीवला पराभवाचा धक्का दिला दांडाखाडीनं. सगळं काही कालचं गणित आहे ना बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. काल जे प्रेडिक्शन होते ही टीम टेबल टॉप करेल, ती टीम टेबल टॉप करेल, आणि वाढीवनं मैदानावरती आल्यानंतर वाढीव क्रिकेट दाखवलं आणि काल तो संघ सुपर 7 मध्ये इंटर झाला. पहिल्या दिवशी 2 टीम आल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं द्वारकामाई चिखलपाडा आणि त्यांच्या सोबतीनं जय भवानी जलसार. एक सामना तो बाकी आहे, त्यातून एक टीम येईल. सेकंड डे ला आपण पाहिलं एक टीम टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळाली, चामुंडा स्पोर्ट्स विराथन. आणि काल एक संघ आलाय. अशा 4 टीम आतापर्यंत आपल्या सोबत आहेत. इथे षटकार आलाय आणि षटकारानं स्कोर पुढे पोहोचलाय 46-46. लेफ्टी बॅटरांना ऑलवेज डेंजरस. कंडिशन्स कोणताही असो, डावखुरे आता जे फलंदाज मैदानावरती आले ना की चर्चा करावी लागते. कारण जर तुम्ही रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन विकेटवरती उत्कर्ष टिकवून ठेवताय ना तर गोलंदाजाला प्रत्येक बॉलवरती लेंथ लाईनमध्ये बदलाव आणावा लागतो. कॅप्टनला फिल्डिंगमध्ये चेंजेस करावे लागतात आणि त्याचा फायदा मिळतो. शिवनेरी चषक 2025 सुंदर ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळतात.
वेळ आपल्याकडे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून जी शूट या ठिकाणी बनवण्यात आली आहे अतिशय सुंदर आहे. तो नजारा पाहिला ना प्रेक्षक तुम्ही प्रत्येक जण म्हणाल की पाहतच राहावं इतका सुंदर नजारा आहे. आणि हा तुमच्या समोर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून ज्यावेळी उद्घाटन सोहळ्याला शिवनेरी चषक कव्हर करण्यात आलं किती सुंदर हा नजारा तुम्ही पाहू शकाल. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि तिथे सुरू असणारा शिवनेरी चषकाचा सोहळा. नाऊ बॅक टू क्रिकेट. जवळ मॅच मध्ये उत्कर्ष आपल्या सोबत आहे. काय वाटतं उत्कर्ष? 5 ओव्हर 46 झालेत. शेवटच्या षटकाची सुरुवात झाली आहे. 6वं षटक आणि 6व्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालेत हार्दिक गरत. हेही चांगले काय ऑलराऊंडर आहेत. पहिलाच बॉल हार्दिकचा अगदी अँगल क्रिएट ना राऊंड विकेट ना आले आणि तदनंतर बॉलमध्ये वेग आणि वेगासहित अचूक टप्पा या दोन्ही गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला आणि डॉट बॉल देखील होते. कारण रन रेट जर आपण तपासून पाहिला 8.90 ऑलमोस्ट 9च्या घरात. परंतु प्रतिस्पर्धी संघ आहे तिथे समोर जीत पाटील असतील, साहिल चपके असतील, निहिल किणी असतील, हार्दिक गरत असतील. या वयाला हाफ ट्रॅकर बॉलची वाट बघत होते. वाट बघितली आणि नंतर वाट लावली. बॉल सीमारेषा बाहेर 6. काय शॉट होता. ज्या फटक्याची गरज होती. व्हेरी मच निडेड आणि ज्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती ना तो फटका आला. अर्ध्या विकेटवरती टाकला. सहजच पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवनेरी चषकातील हा सोनेरी षटकार येतोय ज्याची गरज होती 50च्या पुढे जाण्यासाठी. टीम मिस्टी 11 कोरेला आणि धावफलक 50-52. आता डगआउट खुश आहे. आता हरवलेल्या त्या स्माइल आहेत ना सगळ्यांच्या परत आलेत की आता लढण्यासाठी टार्गेट सेट झालाय. राऊंड विकेट बॅटच्या समोर होता. लॉफ्ट करायचं होतं. सिंगलचा प्रयत्न नकार केलाय तिकडे. रनआउटची आता विकेट जाऊ शकते. हो फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात आणि धक्का लागतोय मैदानावरती. 52 लॉस ऑफ 5. अर्धा संघ परतलाय. कम ऑन डीजे. तीन बॉलमध्ये जर एक मोठा षटकार आला किंवा जर एक चौकार आला तर दुसऱ्या इनिंगमध्ये आणखीन मजा येईल. उज्ज्वल संघ मथाने आणि केळवा 11 अर्थातच शमील पाटील सरांचं इथे शुभ आगमन आणि त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. शमील पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. उज्ज्वल संघ मथाने आणि केळवा 11 दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण रेडी राहा. पुढचा बॉल घेऊन हार्दिक गरत राऊंड स्टंप्स न आलेत. फलंदाज मितेश साठी. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. इथे बॉल चाललाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि स्ट्राईक मी का सोडली नाहीये ना हे सांगत असताना फलंदाज मिनेशची बॅट इतकंच सांगतीये तहान मला लाटेची थेंबानं पोट भरणार नाही. अरे हरणार मी अनेकदा पण माझ्या टीम मिस्टी 11 कोरेला जिंकवल्याशिवाय मी राहणार नाही. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या. कोरे टीम नक्की बनतात मिनेशसाठी. ज्या कठीण परिस्थितीतनं त्यानं डाव सावरलाय आणि मिनेशची बॅट फक्त इतकंच सांगतीये आज कोरेगावच्या क्रिकेटला जिथे भावांनो परिस्थिती गंभीर तिथे लढायला मिनेश उभा आहे खंबीर. आता टार्गेट बनलाय. आता मॅच बनली आहे कारण ज्या टार्गेटची बॉलर्सला गरज होती ते धावफलक उभं राहिलंय. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता ओव्हर द विकेट आलेत. एक षटकार खाल्ल्यानंतर राऊंड विकेट गोलंदाजी करणारा बॉलर हार्दिक आहे ना आता ओव्हर द विकेट येऊन पोहोचलाय. चला टॉस साठी रेडी राहायचंय. उज्ज्वल संघ मथाने आणि टीम केळवा 11. लास्ट इयर खूप चांगलं क्रिकेट केळवा 11 या टुर्नामेंट मध्ये दाखवलं होतं. जवळजवळ सेमी फायनलिस्ट होती. इथे बॉल चालला कव्हर्स मध्ये. आउटफील्ड फास्ट. एक्स्ट्रा कव्हरला चेस आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याचं नाव क्रिकेट आहे. 4 ओव्हर एकेका रन साठी उत्कर्ष संघर्ष सुरू होता. तदनंतर ओव्हर नंबर 5 मध्ये रन्स किती आले तर आपण पाहिले तब्बल धावफलकावरती 16. आणि आता शेवटचं षटक 2 षटकार 1 चौकार आणि अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. महागडं राहिलंय षटक. ज्या 20 ची चर्चा करत होतो तिकडे 35 प्लस आलेत. इथे वाईट बॉल कदाचित मिळाला असता पण बॅट आली आणि बॅटला लागलाय आणि तदनंतर चालला यष्टीरक्षकाच्या मागे एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं पहिला डाव मैदानावरती संपलाय. मिनेशची वैयक्तिक इनिंग आपण पाहूयात. अगदी टीम अडचणीत असताना 3 षटकार 2 चौकार मैदानावरती त्यानं लगवले आणि 2 सिंगल त्याच्या बॅटमधनं आल्या
आणि वैयक्तिक आपण पाहताय त्याच्या बॅटमधनं रन्स आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे 28 आणि नाबाद 28 त्यानं बनवले. व्यासपीठावरती हरेश्वर दादा, प्राण दादा आणि त्यांचा मित्र परिवार आणि शिवनेरी चषकातील मान्यवरात. चला आपण टॉस कडे जाऊयात आणि टॉस साठी त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडल्या जातील. पुन्हा एकदा उत्कर्षला आपण आमंत्रित करूयात आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि हरेश्वर दादा आणि प्राण दादांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करतोय. उज्ज्वल संघ मथाणे वर्सेस केळवा 11. वेलकम बोथ द टीम, बेस्ट ऑफ लक. या आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद. तत्पूर्वी एक डीजे आणि त्यानंतर जाऊ टॉस साठी. आपण पाहतात उज्ज्वल संघ मथाने आणि एका बाजूला भाग्यप्रीत केळवा 11 हा संघ आपल्याला बघायला मिळेल. परेश मंडपन डेकोरेटर्स यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भाग्यप्रीत केळवा 11 आणि त्यांच्या विपक्षात उज्ज्वल संघ मथाने. आपण पाहतात प्राणदादा भोईर आणि हरेश वर्किणी. आपण या तुमच्या दोन बंधूंच्या शुभ हस्ते टॉस स्पिन केला जाईल, जिथे महत्वाच्या मॅचचा हा टॉस होतोय. पहिल्या फेरीचा अगदी शेवटचा मॅच. येणाऱ्या आगामी काळात मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एबी ट्रॉफी, जिथं प्रथम पारितोषिक आहे 3 लाख. 21 ते 26 एप्रिल 3 लाखाची स्पर्धा एबी ट्रॉफी. नुकताच हरेश्वर दर्किणी यांनी दर्शवलं आम्हाला. हेड्स इज कॉल अँड इट इज टेल. ऑल राईट, थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. टॉस जिंकलेत तुम्ही आणि उज्ज्वल संघ मथाने ते टॉस जिंकते. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. या हंगामात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी किती वेळा सामना झालाय? 2 वेळा झालाय. कोणाचं पारडं वजन राहिलं? केळव्याचंच वजन आहे. या वेळेला नाईट मॅच आहे, थोडंसं कंडिशन वेगळी आहे. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावामध्ये राखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण खूप चांगली आहे. आज उज्ज्वल संघ मथाने सर्व 11 प्लेयर फुल पॅक साईड आहे. हो, आज चांगली साईड आहे. यस, तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस इथे जर तुम्ही जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. बॅटिंग करायची आहे. 6 षटकांचं क्रिकेट. आपण पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिला धावा भरपूर येतात. नंतरची जी 3 षटकं असतात ती कठीण राहतात. तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही आता जरी संध्याकाळचं 17 आहे, तरी आम्ही समोरचा संघाची बॉलिंग सुद्धा चांगली आहे, तरी आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं मॅनेजमेंट आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला त्यांनी एंट्री दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय तो म्हणजेच उज्ज्वल संघ मथाने या संघानं आणि प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी. मॅचला देखील सुरुवात होईल. जशी मॅचला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला रंगवतील पुन्हा एकदा वॉइस ऑफ वाकळण. एका बाजूला आपण पाहताय ओमकार शेटे सर आणि त्यांच्या साथीनं क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं करूया शिवनेरी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. मागचे 3 दिवस आपण पाहिले, 4था दिवस आहे. सफाळे गटामध्ये 2 संघ एकमेकांसमोर आहेत. 64 धावा केल्यात आणि 65 धावांचा पाठलाग एंजल स्टार रावळे संघाला करायचा आहे आणि त्याची सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली. तर ज्या खेळाडूवरती बऱ्याचशा नजरा असणार आहे, निहिल आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक आणि पहिली षटकात आल्यासाठी रोहन. ना फक्त आता यांना सलामीची जोडी नाही मैदानावरती आली. मैदानावरती सध्या पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक उगवता सितारा बॅटिंग ट्रॅक वरती येतोय, ज्याचं नाव आहे निहिल हरेश्वर केनी. यंदाची झालेली PDTPL अर्थातच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचा
प्रशांत खैरतच्या सोबतीनं येऊन त्यांना जे क्रिकेट क्लास दाखवलं आणि इथे देखील त्याच मास्टर क्लासची सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आता आला चौकार. आणि सर वय वर्ष 21च्या पेक्षा खाली असताना पालघरचं क्रिकेट इतकं मोठं आहे. मी नेहमी म्हणतो जगाच्या पाठीवरती व्यावसायिक संघ अनेक आहेत, पण जेव्हा जेव्हा पालघरची चर्चा होते ना, अनेक टीममध्ये पालघरचे स्टार खेळताना आपल्याला आजवर दिसले. आता सध्या पालघरचा स्वतंत्र संघ खेळतो, ओमकार देसाई अगदी त्याच्या सोबतीनं नेहमी असतात, ताई पॅकर पालघर. पण अशा काही आता यंग गन्स तयार होत आहेत ना, ज्या येत्या काळामध्ये पालघरच्या क्रिकेटला रिप्रेझेंट करण्यात, आणि अशा स्टार्समध्ये तशा वाघांमध्ये जाऊन या छोट्या वाघाच्या बछड्यानं स्वतःच्या नावाची आणि रावळे गावाची पूर्ण पालघर टेनिस बॉल क्रिकेटवरती छाप उमटवली. ते नाव आहे निहिलचं. आणि पहिल्या बॉलवरती चौकारानं डाव सुरू केला. काय म्हणाल सर फटक्याबद्दल? पहिलाच बॉल लोवर फुल टॉस आणि त्याला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला. ओके, जसं तुम्ही उल्लेख केला PDTPLचा, आता TPL आहे टिपिकल निहिल किनी स्टार्ट आहे. टिपिकल निहिल किनी स्टार्ट होता. आता पुन्हा एकदा त्या दिशेनं कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण झाले, त्याचा फटका बसतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात ऑफ स्टंपच्या बाहेर. म्हणजे एखादा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह खेळतो ना, लेफ्ट ड्राईव्ह खेळतो, कव्हर ड्राईव्ह खेळतो, स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह खेळतो, त्याच्यापेक्षा चांगलं दृश्य नाही. षटकार भरपूर पाहतो, पण असं जेव्हा कॉपी बुक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न करतायत ना, ते पाहणं सुखावं असतं. आणि निहिलनं मागच्या 2 चेंडूवरती दाखवून दिले. जसा तुम्ही उल्लेखही केलाय, तो दर्जा त्याचा आहे ना, तो दर्जा त्याला या टेनिस बॉल क्रिकेटच्या अजून उंचीवर घेऊन जाण्यास फायदेशीर ठरू शकेल. अगदी बरोबर. वीरेंद्र सेहवागच्या 5 षटकारांपेक्षा सचिनचा एक स्ट्रेट ड्राईव्ह जसा आपल्याला बघायला आवडतो ना, अगदी त्यापैकीच आहे. इथे देखील ड्राईव्ह केला, पण आता प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. समोर मिड ऑफ उभा, चेंडू जातो डॉट. बट कठीण परिस्थितीतनं जे केलंय ना टीम मिस्ट्री 11 कोरेनं, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायला हवी. गोलंदाजांसाठी एक चांगलं टार्गेट सेट झालं. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय रोहन बॅटन पॅड मध्ये होता आणि काढला समोर डीप मध्ये फील्ड वर्ल्ड स्टॉप. का फिल्डिंग केली आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 2 आणि 2 मिळालेत. ते म्हणजे टीम रावळेला 1 मिळाली आहे आणि 1 सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 7. आणि जसं तुम्ही मिस्ट्री 11 कोरेचा उल्लेख केला, कठीण परिस्थितीतनं अशा परिस्थितीमध्ये आल्यात जिथून आपण जिंकू शकतो, विजय होऊ शकतो. कारण समोर मोठा संघ आहे, नो डाऊट मोठा संघ आहे. पण आपण संघर्ष जो केलाय पहिल्या इनिंगमध्ये, त्या संघर्षातनं तावून सुलाखून हा संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या नावामध्ये ती मिस्ट्री आहे, पण कदाचित थोडंसं मिस्ट्री आली ना तर मजा येणार आहे या मॅचला. ट्विस्ट पाहिजे, ट्विस्ट शिवाय मजा नाही आहे. आणि जसं थम्सअपच्या ॲडसाठी इतकं तुफानी केलं जातं, तदनंतर वाटतं की खरंच आज काहीतरी तुफानी केलं पाहिजे. इथे ते करायचं. कोऱ्या आणि टीम रावळेला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपल्या प्लेइंग लिस्ट सबमिट करायच्या आहेत. जशी इनिंग फिनिश होईल, फिल्डिंग टीम एका रांगेत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या. षटक मैदानावरती आपण पाहता संपलंय पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले 7 धावा धावफलकावरती. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 58 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. जसं थम्सअपचा तुम्ही उल्लेख केला, फार पूर्वी ज्यावेळेला संदीप पाटील यांचं षटकार आणि त्यानंतर एक बुक यायचं बघा, म्हणजे थम्सअपच्या त्या वरच्या बुचाच्या आतमध्ये नील घरात मांडे जिकडे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स समोर या. तुम्हाला मिस्टर ब्रँड बंडू पेंटर या ठिकाणी आमंत्रित करतात. षटक संपल्या मैदानावरती पहिलं. धावा झाले धावफलकावरती 7. आज सफाळे बेल्ट मधल्या टीम इन ऍक्शन आहेत आणि सफाळेचं क्रिकेट इतकं स्ट्रॉंग, इतकं परिपक्व आहे की सध्या पूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष आहे ना सफाळेकडे लागलं असतं. कारण सर्वाधिक जास्त ग्रामीण क्रिकेट पालघरमध्ये कुठे खेळलं जातं तर तो हा सफाळेचा परिसर आहे. आणि त्या सफाळे परिसरातील आज सगळ्या नामवंत दादा हुकूमत प्रस्थापित करणाऱ्या टीम इन ऍक्शन आहेत. आधी किरणला आपण पाहिलं मनाच्या सोबतीनं, तिकडे विठ्ठलवाडीनं सामना जिंकला. टीम NCC सफाळेला पराभवाचा धक्का देत. आता कोरे आणि रावळेची लढाई सुरू आहे. इनफिल्डच्या वरनं काढलाय, चालला बॉल डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला, आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करतात आणि बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 नाही 3 फिल्डर आले आणि काय म्हटलं जातं 3 तिकडा काम बिगडा. तिकडे तेच झालं. एकाने आतमध्ये लोटायचं, दुसऱ्यानं पीक करायचा, ते काहीच झालं नाही. जो पीक करत होता तो दुसऱ्यावरती थांबला आणि लास्ट मोमेंटला बॉल देखील चकवा देऊन या ठिकाणी त्याला निघून गेलाय. थोडंसं आपण जसं तो उल्लेख केला होता 3 तिगाड्या, पण कोणी वेगानं धावायचं होतं हे ठरवायचं होतं. कारण जो चपल होता त्यानं थोडंसं वेगानं धावायचं होतं. आणि सफाळे क्रिकेटबाबत नक्कीच तुम्ही तसा उल्लेख केला त्याच्यावरती चर्चा करणं आवडेल. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो
11 वरती स्ट्रायकरला पुन्हा एकदा निहिल किनी सज्ज होईल. अकोटप्याचा चेंडू होता. बघा 8-10 वर्षामध्ये सफाळ्या क्रिकेटने ना टेनिस बॉल क्रिकेटने थोडीशी काट टाकले. का म्हणतोय की इतक्या मोठ्या स्पर्धा आल्यात. फार पूर्वी जर पाहिलं ना तर सफाळा क्रिकेट एक ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर स्टार्ट व्हायचं आणि जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या येईपर्यंत ना कमी कमी व्हायचं. पण मागे 8-10 वर्षामध्ये ना हा बदल झालाय. ज्या मोठमोठ्या स्पर्धा आल्या त्याच्यामुळे आता ते क्रिकेट एंड ऑफ द मार्च किंवा एप्रिलमध्ये देखील जे खेळलं जातंय. अकोटप्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल केला. चेंडू जातो मिड विकेट आणि बरोबर लॉंगॉनच्या मधून सीमारेषा पार चौकार. त्याच्यामुळे या ज्या आयोजकांचा देखील त्यामध्ये मोठा वाटा आहे की जी संधी मिळते. त्याच्यामुळे सफाळ्याचं क्रिकेट वाढण्यामागे या आयोजकांचा देखील तितकाच मोलाचा वाटा राहिलेला आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर याचं पूर्णपणे श्रेय जातं. सध्याच्या घडीला ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात त्यांचं 6-7 दिवसाचं शेड्यूल आहे. मग तिकडे काय घडतं, विटी लाईन बेल्ट येतो, सफाळ येतो, आमंत्रित संघ येतात, डहाणू पालघर परिसर येतो आणि त्यातल्या त्या तिथल्या क्रिकेटला एक तडका दिला जातो ऑल इंडिया फॉर्मॅटचा. त्या 8 टीम्स येतात, त्यांच्यासोबत इथले संघ सेमीफायनल क्वार्टर फायनल खेळतात. मॅचची मजा वाढते. इथे मजा वाढवली आहे फटकेबाजीची. फलंदाज निहिलच्या बॅटमधून आलाय एक क्वालिटी शॉट. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, टेम्परामेंट, स्किल आणि त्या सोबतीनं जे लेदर बॉल क्रिकेटपटू असतात ना त्यांचा पूल पाहायची मजा काही वेगळीच असते. सध्याच्या घडीला जसं शुभमन गिलचा आपण पाहतो, रोहित शर्मा त्या पूलचा बेताज बादशाह आहे. त्याच्याच नावानं अलीकडच्या काळात हा फटका ओळखला जातो. जुन्या काळात आपण गेलो तर रिकी पॉइंटिंग. त्या सगळ्यांची आठवण क्षणात जागी व्हावी ना अशी बॅटिंग सध्या निहिल हरेश्वर केनी करतोय. सुंदर सुंदर बॅटिंग. याच्या अगोदरचा आपण मिड विकेटला फटका पाहिला होता. स्क्वेअर लेगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. समोर बॅटनं खेळायचं होतं. बॅटच्या थोडं एजला लागलाय. एजला कडेवरती चेंडू लागला होता. मिड विकेटच्या रिझल्टमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल एक धावे चेंडूवरती पूर्ण 22 धावा धापलकावरती आहेत. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल पण मॅच ऑन गोईंग आहे. निखिल चांगली फलंदाजी करतायत. आता त्याला रोखण्याचं भलं मोठं आव्हान आता कोरे संघासमोर आहे. नक्की त्याला थांबवलं नाही ना तर हा सामना कदाचित 5 ओव्हरमध्ये रिझल्ट लागेल. त्यामुळे कोरेला काय करायचंय, जे विकेटचं कॉलम त्यांचं कोरं आहे ना ते भरून काढायचं. तिकडे जर विकेटचं कॉलम कोरेचं भरलं तर या मॅच मध्ये विजयाची स्वप्न त्यांची पूर्ण होऊ शकतात. धावफलकावरती रन्स वेगानं चाललेत. 22 धावा. पार्टनरशिप ऑन. इथे टप्पा चांगला चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. षटक संपलाय. मैदानावरती दुसरं. आपण चर्चा करत होतो सफाईच्या क्रिकेट बद्दल. एकदा स्कोर अनालिसिस आपण पोहोचूयात. 2 ओव्हरमध्ये 22 झालेत. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 43 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. 65च्या रनचे सुरू असताना ना 11च्या सरासरीनं 22 धावा बरोबर आलेत. सफाईचं क्रिकेट का डेव्हलप होत आहे त्याच्या मागे कारण खूप आहे. कारण ग्रामीण क्रिकेट आता इकडे हळूहळू वाढू लागलाय आणि सफाळेचं क्रिकेट पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असतं. मग आपण रॉकी ग्रुप ट्रॉफीचं नाव घेऊ, शिवनेरी चषकाचं नाव घेऊ, अलीकडच्या काळात एबी ट्रॉफी जी नव्यानं दस्तक देते आणि पुन्हा एप्रिलमध्ये जी मागच्या वर्षी आपण 2 लाखाची पाहिली, यावर्षी तब्बल 3 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन अजय दादा आणि मित्र परिवार खरं तर या सफाळ्याच्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या भेटीसाठी येतोय. ग्रामीण क्रिकेट सोबत शहरी संघ सफाळ्यामध्ये येऊ लागलेत आणि या स्पर्धेमध्ये देखील आहे ना शिवनेरी ग्रुपनं अफाट मेहनत केली आहे. ग्रामीण संघांसोबत 8 शहरी संघ या स्पर्धेमध्ये देखील दाखल होत आहेत आणि ज्यावेळी अशा प्रकारे तुम्ही फॉर्मॅट वाढवत जाता, क्रिकेट डेव्हलप करत जाता आणि क्रिकेटसाठी जे तुमचं एक डेडिकेशन लेवल असतं ते प्रामाणिकपणे वाढतं, त्यावेळी क्रिकेट सर पुढे जातं. यात ती मात्र शंका नाही आहे. नक्की जसा भरपूर गोष्टीवरती तुम्ही चर्चा केली आपण करूया कारण हा महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्याचा स्पर्धेचं आयोजन करणं, नियोजन करणं. 24 चेंडू 43ची आवश्यकता. निहिलचा फॉर्म कायम आहे आणि त्या फॉर्म मध्ये अजून एक चौकार आलाय आणि तुम्ही उल्लेख केला होता तो विकेटचा कॉलम खाली आहे. बघा ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन एखादा फॉर्म सबमिट करताना काही गोष्टीच्या बाजूला स्टार असतो, तो फिल नाही केला तर पुढे जाता येत नाही. हा मॅच पण तसा आहे. कोरे संघाला पुढे जायचं आहे तर त्या कॉलम जो मॅन्डेटरी आहे ना विकेटचा तो कॉलम तुम्हाला भरावा लागेल तर तुम्ही त्या विजयाच्या विकेटच्या दिशेने जातील. सध्या तुफान फॉर्म मध्ये निहिल आहे. 10 चेंडू 26 धावा. क्लास बॅटिंग करतोय. असं नाहीये की तो प्रत्येक बॉल षटकारच मारायला ट्राय करतोय. क्रिकेट काय शिकवतं, बॉलच्या मेरिटनुसार खेळा, तुम्ही रन्स बनवणार आणि सध्या निहिलची जी बॅटिंग आहे ना विथ द मेरिट आणि चांगलं त्याचं हँड अँड कोऑर्डिनेशन आहे. ओव्हर द विकेट यॉर्कर टाकला होता. काय फटका सजवलाय. शॉट ऑफ द नाईट. कधी कधी शांतता देखील आहे ना एक मोठी दहशत निर्माण करते. त्याचं ज्वलंत उदाहरण एक कडक ड्राईव्ह कवसला फाडत तोडत चाललाय बॉल सीमारेषा पार. निहिल ऑन फायर. ऑन फायर ऑन फायर. हा फटका बघा बॉटमहँडचा वापर झाला पण सुंदर
सुंदर फटका. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की कडकवाला कडक स्ट्रोक आहे. आणि महत्वाचं काय होतं, बरोबर डोकं शांत होतं, बरोबर स्थिर होतं, बॉलच्या बरोबर टप्प्यापर्यंत आले आणि तिथून कडे फटका. ही एबिलिटी आहे. आपण नीलवरती काय चर्चा करतोय, त्याच्या गुणवत्तेविषयी काय चर्चा करतोय आणि काय क्षमता आहे, कशासाठी करतोय, त्याचं पूर्णपणे एक्झाम्पलही दिले आणि त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती दाखवले. धावा फलकावरती 30. नाही, मी इथनं एक गोष्ट नेलसाठी म्हणेल, येत्या ज्या फॉर्म मध्ये सध्या नेल खेळतोय, सध्याच्या घडीला व्यावसायिक संघ खूप मोठे आहेत, प्रत्येक टीम आपल्या स्क्वॉड सोबत पॅक असतं. पण जर या खेळाडूला संधी मिळाली ना, तर टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडल्याशिवाय हे नाव राहणार नाही. मिडविकेटला बॉल खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केलाय आणि नील जर अशाच प्रकारे खेळत राहिला ना, सध्या टेनिस बॉल क्रिकेटचा आहे ना तुकाराम सर फॉर्मॅट बदलत चाललाय. ISPL सारख्या स्पर्धा येत लागलेत, अंडर-19चे प्लेयर्स खेळू लागलेत आणि या वर्षी देखील आपण पाहिलं अनेक अंडर-19 ग्रामीण भागातले प्लेयर्स आहेत ना ISPL गाजवताना दिसले. येत्या काळामध्ये सफाळ्याचं क्रिकेट आहे ना या नील केनीच्या नावानं देखील ओळखलं जाईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. तितकी क्षमता आहे आणि तो क्षमता दाखवणारा अजून एक फटका सदला आहे आणि चेंडूला पाठवलंय ते सीमारेषा पार षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला, म्हणजे आता टेनिस बॉल क्रिकेट कार टाकतंय हळूहळू प्रगती. जसं कदाचित कोणाला वाटलं नव्हतं इतकं काही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होईल आणि संधी देखील मिळेल. कदाचित अजून एक प्रगती टेनिस बॉल क्रिकेटची होऊ शकेल जर इथे कॉर्पोरेट थोडंसं आलं. जर कॉर्पोरेट ज्या वेळेला इन्व्हॉल्व्ह होईल ना, मग अजून याची उंची. आज जसं सीझन बॉल क्रिकेट खेळलं जातं ना, म्हणजे ज्यावेळेला ISPL चालू होतं त्यावेळेला सचिन तेरकोडचं एक बाईट आलं होतं. त्यांनी म्हटलं गरज नाही आहे की प्रत्येकानं सीझन बॉल क्रिकेटच खेळावं, का टेनिस बॉल क्रिकेट खेळूनही आपला प्रोफेशन होऊ शकतं, आपण खेळ दाखवू शकतो. ते चांगलं एक त्यांचं जे शब्द ऐकले होते आणि ते शब्द कदाचित पुरेसे आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना नवी ऊर्जा देण्याचं काम कदाचित त्या शब्दांना देखील मिळू शकेल. अगदी बरोबर आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना आपण अनेक लेजंडची चर्चा करतो. सर मुंबईच्या क्रिकेटची चर्चा झाली, अमोल म्हात्रे सर, त्या सोबतीनं ओमकार देसाई, ऋषीदादा वैद्य यांची नावं घेतली जातात जे सध्या लेजंड्स आहेत. पुणे जिल्ह्याची क्रिकेटची चर्चा झाली, नाव इथं कृष्णा लक्ष्मण सातपुते, इजाज कुरेशी, बबलू पाटील यांचं. पालघरच्या क्रिकेटची चर्चा झाली, राकेश प्रभू, अनिकेत राऊत, त्या सोबतीनं अनेक मोठी नावं येतात ज्या नावांनी. आणि पालघरनं ना रणजीपट्टू दिलेत. पालघरनं भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला ज्याच्या नावानं आपण इकडे एक प्लेस स्टँड अगदी खेळाडू कक्ष बनवलाय, लॉर्ड शार्दुल ठाकूर दिलाय. पालघरनं खूप काही दिलंय आणि आता पालघर नव्यानं टेनिस बॉल क्रिकेटला काय देत आहे तर नील हरेश्वर केनी. अजून एक मोठा फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि आज रावळे गावाच्या घराघरात चर्चा एकच केली जाईल, लाखो अरमानों को जलाकर रावले ने शौक पाला है, कोई पूछे तो बता देना यहाँ का हर एक दिल हरेश केने के बच्चे का. अर्थातच त्यांच्या वाघाच्या जबड्याचा नील केनेचा दिवाना आहे. काय क्लास बॅटिंग करतोय आणि प्रतिस्पर्धी टीम देखील टाळा वाजवेल ना, इतका सुंदर सध्या नील खेळतो. आणि फलंदाजी आवडली असेल, मैदानाच्या कोपऱ्यातच नाही डोंगरावरती जे प्रेक्षक आहेत एकदा जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे नील केनीसाठी. काय खेळलाय, काय लढलाय हा वाघ मैदानावरती. आज ना पळता भुई थोडी करतोय. टीमची टोटल धावफलकावर 3 6 आलेत, स्कोर जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड वरती स्कोर झालाय 49. सर आता समीकरण इतकं सोपं झालंय. 65चं लक्ष 18 बॉल 16 वरती आलाय आणि हार्दिक देखील क्लास बॅटिंग करतोय लगातार. अगदी आपण पाहताय 3 6 त्याच्या बॅटमधून आलं. एक छोटंसं करेक्शन ते स्कोर कार्ड वरती. आणि रन्स कोणीही बनवू दे, नाबाद 49 झालेत, ते महत्वाचं आहे. पार्टनरशिप झाल्याने मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 27 धावा आल्यात. 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चर्चा भरपूर प्रमाणामध्ये केली जाईल की टेनिस क्रिकेट जसं नवीन गोष्टी इम्प्लिमेंट होत असताना आपण पाहतो ना, आज रावळे संघ जो आता मैदानावरती खेळत आहे त्याचे 2 स्टार, म्हणजे त्यांच्या टीमचं नाव आहे एंजेल, पण जशी बॅटिंग या 2 स्टारनं केलेली आहेत. एंजेल स्टार रावळे टीम कडनं आणि हार्दिक आणि दुसऱ्या बाजूला नील, ही जोडी जी कमाल करते. आणि म्हणून यांचा खेळ असा आहे ना की ते 65चा पाठलाग करतात, 75चा करतात की 85चा करतात, पण खेळ असाच दाखवतात. खेळ त्यांचा असाच असतो आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूने. 50 धावांची पार्टनरशिप आता नील आणि हार्दिक. पायावरती चेंडू आदळला आहे पण सांगता थोडंसं बाहेर आहे. डायरेक्ट हिट देखील झाला होता.
भरपूर काही चाललंय मैदानावरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. लेग बाईचा इशारा आहे हो तसं आपण बघतोय. कोरेज संघानं भरपूर गोलंदाजीमध्ये बदल केले, चेंजेस केले, पण त्याचा आतापर्यंत फायदा झाला नाहीये. त्याचं कारण आहे नीलची ती बॅटिंग आणि हार्दिकनं दिलेली मागच्या षटकामध्ये 3 षटकारांची 7 जे पाहिलेत. स्कोर 51-51. चौथं षटक सुरू झालाय. कमबॅक इकडे नाही तर मग कुठे होणार. पहिली सिंगल, दुसरा बॉल चांगला टाकलाय. आता देखील ऑन साईडला वळवला, टर्न केलाय, चेस आहे फुलडासाठी आणि हा देखील ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अर्धशतकीय भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक बॅटिंग करतोय 22 वरती, निहिल बॅटिंग करतोय मैदानावरती. आपण पाहताय आतापर्यंत वैयक्तिक चौकार षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलेत आणि पहिला असा संघ आहे जो 65चा रनचेस अगदी सहज कंप्लीट करण्यासाठी सज्ज झालाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम त्वरित रेडी राहायचं. 36 ऑन दी बोर्ड. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस देखील झालाय, दोन्ही टीम्स रेडी आहेत. ऑन साईडला प्रॉपरली बॅट वरती आलेला नाहीये, त्यामुळे चालला बॉल डीप मध्ये मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट होतीये आणि आता समीकरण आपण पाहता येणारे 14 चेंडू आणि 9 धावेची हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे. सोपा झालाय सर सामना पूर्णपणे आपल्या कबाबामध्ये आणलेला आणि त्याला कारण आहे की जो स्टार्ट मिळवायचा होता तो स्टार्ट मिळवून दिलाय या दोन्ही खेळाडूंमधून. तसं 11ची सरासरी होती पण त्याच्यापेक्षा वेगानं जाण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंनी केलाय. 56 धावा धावफलकावरती आहेत. कुटपायचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट नाही होत. आता थोडंसं एन्जॉय देखील करतात कारण आता मॅच जवळ आलाय, जवळ पोचलाय, त्याच्यामुळे काही फटक्यांची चाचपणी, काही स्ट्रोक आहे ना आपण खेळू शकतो का, कदाचित याचा थोडासा सराव करण्याचा प्रयत्न होतोय. 13 चेंडू आणि 8 धावा. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर 13 चेंडू 8ची गरज आहे. महत्वाचे काही 5 चेंडू शिल्लक आहेत, ते जर चांगले टाकले गेले त्यानंतर रन बॉल जर मॅच आली तर हा सामना काहीतरी वेगळा पाहायला मिळेल. कमीत कमी 12 मधून 5 ते 6 चेंडू इकडे निर्धाव टाकायचे आहेत. समीकरण उरलंय 12 चेंडू 8. घेऊयात एक डीजे वाला ब्रेक. सुभाष सर आपल्या सोबत आहेत, डीजे रॉकर्स. ऐकूयात एक चांगलं संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती. आपण त्याची चर्चा चालली की आता या बेल्टमध्ये जे आयोजन होतात आणि बऱ्याच ठिकाणी आपण देखील जाता, आम्ही देखील जातो बऱ्याच ठिकाणी समोरच्या, पण जी बॉन्डिंग या सफाळा परिसरामध्ये आयोजकांमधली आहे ना ती फार कमी अभावाने मिळते. म्हणजे पाठीमागून आपण रॉकी ग्रुपपासून इथपर्यंत जर चाफेवाडी असतील, शिवनेरी असतील, आमदार चषक असेल, पाठी SP ची स्पर्धा आहे मोठी, ते पासून ते फार AB ट्रॉफीपर्यंत जी आयोजकांची एकमेकांची बॉन्डिंग आहे ना ती बॉन्डिंग फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं आणि एकमेकांच्या जोडीनं स्पर्धा यशस्वी करणं फार रेअरली आपण हे दृश्य पाहतोय. सफाळेमध्ये ते प्रामुख्याने जाणवते. आणि सफाळ्याच्या क्रिकेटला शिस्त आहे सर. कोणतीच टीम लेट येत नाही, सगळ्या वेळेवरती येतात. चांगलं डिसिप्लिन सोबत क्रिकेट खेळलं जातं. अंपायर्सला इकडे मान सन्मान मिळतो, समालोचकांना इकडे सन्मान मिळतो. प्रत्येक मेहनत करण्याला ना इकडे एक नाव मिळतं. इथे विकेट मिळते गोलंदाजाला, ज्याची चर्चा पहिल्या बॉलपासून सुरू होती, बट फायनली आता कदाचित थोडासा उशीर झाला आहे का, कारण म्हटलं जाताना भात करपून गेल्यानंतर आलेला पाऊस त्याची किंमत आहे ना शेतकऱ्याला काहीशी नसते. इकडे तेच झालाय, सामना खुला झालाय. बट असं होऊ शकतं की जिकडे खूप काही गमावलं ना टीम कोरेनं, तिकडे काहीतरी करण्याची, नाव कमवण्याची संधी अजूनही त्यांच्याकडे, कारण 11 चेंडू आणि 8 धावा मैदानावरती बाकी आहेत. 11 चेंडू 8 धावा म्हणून मी उल्लेख केला होता तो मिस्ट्रीचा. बघा इथे मिरायकल काय झालं, चमत्कारिक. तर या मॅच मध्ये तो पलटवार येण्याची शक्यता जसं तुम्ही उल्लेख केली होती आणि काहीतरी मिळवायचं की या मॅच कितपर्यंत लांब नेऊ शकतो, कितपर्यंत आपण पोहोचू शकतो, याही गोष्टी आहेत. रूपम जे आल्यात गोलंदाजीवरती आणि त्यांना जी भागीदारी होती, पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न केला. थोडासा वेळ गेलाय, जरूर थोडासा उशीर झालाय, पण आलेली विकेट कदाचित त्याचाही फायदा होऊ शकेल. आता नवीन फलंदाज मैदान दाखल होते. साहिल, धावांची आवश्यकता आहे ती. 11 चेंडू 8 धावा. खूप चांगली बॅटिंग केली. मैदानाच्या आतमध्ये हार्दिकनं ताबडतोड हार्दिक पाहायला मिळाला, जो तोडफोड करून मैदानावरती सामन्याचा रिझल्ट लावून आला. 11 चेंडू 8 धावेची गरज. इथे फटका चालला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये अलॉंग दी कार्पेट आलेला बॉल मिड विकेटला फील्ड केला जाईल. एक सिंगल. सफाळे बेल्ट मधल्या आज टीम्स खेळत आहेत. पहिला सामना आजच्या दिवसातील आपण जिंकताना पाहिलं ते म्हणजेच टीम जयप्रकाश एडवनला. दुसरा सामना जिंकताना आपण पाहिलं बाप्पा मोरया विठ्ठलवाडीला. तिसरा सामना आता सुरू आहे, एंजल स्टार रावळे
आणि त्यांच्या विरुद्ध टीम मिस्टी 11 कोरे. चौथी मॅच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला अंतिम सामना त्याचा टॉस झाला. उज्ज्वल संघ मथाणे विरुद्ध केळवा 11. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत अजून एक सिंगल कंप्लीट होतीये आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि समीकरण मैदानावरती उरलंय येणारे 9 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. 9 बॉल आणि 6 धावा. 9ला उलट केलं तर 6 होईल, 6ला उलट केलं तर 9 होईल. तिथपर्यंत ठीक आहे, पण मॅच मध्ये काय उलट पुलट झालं तर आणि षटकारानं मॅच संपलाय आणि सिक्सरनं हा सामना जो स्टार्ट केला होता निहिलनं आणि हार्दिकनं आणि त्याला फिनिश केले साहिलनं. साहिलनं सही स्ट्रोक लगाय. शेवटला येऊन आपले साहिलचा अर्थ तोच असतो ना, किनाऱ्यावरती जायचं. बरोबर आपल्या टीमला किनाऱ्यावरती विजयाच्या पहिल्या तीरावरती उतरून ठेवले टीम एंजल स्टार रावलेला. साहिलनं पहिल्याच बॉलवरती सांगितलं सब कुछ तुम्हारा लेकिन बाद में धमाका सिर्फ मेरा. आणि साहिल म्हणजे समुद्र आणि म्हटला जाताना हे समंदर की लहर किनारे पे ठहरे ना जाने इनमें क्या राज छुपे है गहरे. खूप सुंदर बॅटिंग केली फलंदाजी करताना निहिलनं आणि गोलंदाजी देखील तितकं सुंदर राहिली. 38 धावा बनवत या मॅच मध्ये त्यानं गोलंदाजी करताना देखील एक विकेट काढली आहे. असा निहिल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी तुमच्या समोर आहे. खूप लवकर हा सामना या